मिसळ हा आपल्या सर्वांच्याच अति आवडीचा पदार्थ आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत मिसळ म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. चला तर मग आज गौरीज किचनमध्ये आपण करणार आहोत मूग आणि बरबटीची झणझणीत मिसळ. सर्वप्रथम आपण गॅसवर प्रेशर कुकर ठेवून त्यामध्ये तेल तापायला ठेवायचे. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घालायची. मोहरी तडतडली की आलं लसूण हिरवी मिरची जिरं घालून केलेली भरड घालायची. आलं लसूण मिरचीची भरडऐवजी तुम्ही याची पेस्टही घालू शकता. थोडी मिरची फ्राय झाली की कांद्याची पेस्ट घालायची. हा कांदा आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान शिजवून घेऊया. कांदा चांगला शिजला की त्यामध्ये थोडा कढीपत्ता घालूया. मी कढीपत्ता या स्टेपवर यासाठी घालते कारण तो आधी घातला तर तडतडू शकतो व उडू शकतो. आता यामध्ये टमाटर पेस्ट घालावी व चांगली शिजू द्यावी. तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये टमाटर पेस्ट घालत असाल किंवा टमाटर घालत असाल तर आधी टमाटर घालावे नंतर मसाले घालावे, कारण मसाले आधी घातले तर ते करपू शकतात. यामध्ये घालूया लाल तिखट, काश्मीरी रेड चिली पावडर, धने पावडर, हळद, गरम मसाला. मसाले थोडे परतले की थोडं गरम पाणी घालून थोडा वेळ शिजू देऊ. आता यामध्ये मोड आलेली मूग व बरबटी घालावी. चांगले मिक्स करून 5 मिनिट झाकण लावून वाफ येऊ द्यावी. लक्षात घ्या, आपण सध्या शिट्टी काढत नाही आहोत, फक्त 5 मिनिट वाफ येऊ देत आहोत. सध्या गॅसचा पॉवर कमीच असू द्या. हे बघा 5 मिनिट झालेले आहे. मूग व बरबटीला छान वाफ आलेली आहे. आता यात मी घालत आहे गरम पाणी. थंड पाणी घालू नये, कारण गरम पाण्याने मिसळ लवकर शिजते व चवही छान लागते. आता चवीनुसार मीठ घालूया. आता या स्टेपवर आपण प्रेशर कुकरचे झाकण लावून मंद गॅसवर 1 शिट्टी काढून घेऊया, कारण मूग आणि बरबटी ही लवकर शिजते, याला शिजायला वेळ लागत नाही. हे बघा मिसळ छान शिजलेली दिसत आहे. चला तर मग प्लेटिंग करायला घेऊया. यामध्ये सांबार, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टमाटर आणि आपल्या आवडीचे फरसाण घालावे. आपली संडे स्पेशल मिसळ तयार आहे. अशाच चमचमीत संडे स्पेशल रेसिपीसाठी माझ्या गौरीज किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.